हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डिअर कसा काढायचा आहे ते शिकणार आहोत आज आपण. आणि डिअर काढण्यासाठी आपल्याला शेप काढायचा आहे पानाचा. तुम्ही बघू शकता पानाचा अर्धवट शेप काढून घेतो आहे आपण. ते झालं की आतमध्ये छोटासा राऊंड काढतो आहे. राऊंड झाल्यानंतर परत थोडासा खाली डिस्टन्स देऊन परत त्याला जॉईंट करतो आहे. आणि ते झालं की कानाचा शेप काढून घ्यायचा आहे. कानाचा शेप कसा काढायचा आहे ते बघा. पान जे असतं, जे पानाचा शेप घेतो त्या प्रकारेच घ्यायचा आहे एक, आणि दुसरा त्यातनंच बाहेर काढायचा आहे. आणि त्याला आतमध्ये परत आपण आउटलाईन करून घ्यायची आहे. दोन्ही कानांना आउटलाईन करून घ्यायची आहे, जे की ते छान दिसतं. आणि हे झाल्यानंतर आपल्याला मान काढायची आहे. डिअरची मान अशी एक लाईन द्यायची आहे, एक मोठी आणि एक छोटी. मान थोडी छोटी असते म्हणून खूप अशी जाड काढायची नाही आहे, अशी पातळच काढायची आहे आपल्याला. आणि ते झालं की पोटाचा शेप काढायचा आहे. लिटल बिट स्ट्रेट लाईन देऊन असा अर्धवट गोल काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण असं स्ट्रेट लाईन देऊन असा गोल काढला आहे. आणि हे झालं की आपल्याला त्याची 3 लाईन देतो आहे अशी छोटी छोटी, आणि असा एक शेप देतो आहे. हा पण एक पानासारखा शेप आहे, ते करायचं आहे. आणि ते झालं की पाय काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला अजून काही फिगर्स हवे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. आम्ही प्रत्येक कमेंटचं उत्तर देऊ आणि जे तुम्हाला हवे ते नक्कीच काढू. ते झालं की आपल्याला पाय काढून घ्यायचे आहेत. पाय पण तुम्ही बघू शकता कसे काढतोय. एकदम स्ट्रेट लाईन देऊन छोटासा राऊंड करून ती लाईन अशी स्ट्रेट करायची आहे. असे पाय काढायचे आणि आतून पण एक लाईन द्यायची. पाय पण खूप जाड नसतात, बारीक असतात, म्हणून तुम्ही बघा की आपण एकदम स्ट्रेट लाईन, परत दुसऱ्या पायाला स्ट्रेट लाईन देतोय आणि असा कर्व. हे झाले पाय. आता एक पाय बाहेरनं काढायचा आहे, म्हणजे असा थोडंसं डिस्टन्स देऊन परत स्ट्रेट लाईन. आणि हे इझी आहे खूप. तुम्ही ट्राय करून बघा, काढून आम्हाला टॅग करा, आम्ही रिपोस्ट पण करू. हे पायाचे शेप, 2 लाईन देऊन पानाचा शेप. हे झाल्यानंतर आपल्याला आतली बाजू फील करायची आहे. तुम्ही बघू शकता की अर्धवट असा राऊंड काढतोय आपण. अर्धवट, त्याला गोल नाही करायचं आहे, तिथेच सोडायचं आहे. अर्धवट असा राऊंड, हे असं. आणि हे झालं की आपल्याला शेडिंग करून घ्यायची आहे. डोळा काढायचा आहे. आपले क्लासेस पण असतात ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. डोळा काढतोय, डोळ्याचा शेप घेऊन आतमध्ये राऊंड आणि शेडिंग. असा हा डोळा झाला आहे. वरून आयब्रोज काढतोय. आयब्रोज काढताना अशी जाड आणि मागच्या साईडला अशी थोडीशी पातळ. नाकाच्या इथे थोडंसं डार्क करायचं आहे. आता हा झाला आपला डिअर. कंप्लीट नाही झाला आहे अजून, आपल्याला अजून त्याला शेडिंग करायची आहे. कानाच्या इथे शेडिंग करायची आहे. असं राऊंड कोण फिरवायचं आहे, म्हणजे ती अशी शेडिंग होते. ही शेडिंग झाली की आतल्या मानाच्या साईडला शेड करायचा आहे. कोण आतून बाहेर फिरवायचा आहे, म्हणजे ती शेडिंग प्रॉपर दिसते. तुम्ही बघू शकता की कशी शेडिंग करतोय. आतल्या साईडने कोण बाहेर फिरवतोय आपण. थोडंसं फेसच्या इथे पण शेड करतोय आणि या साईडच्या मानेला पण करतोय. इथे आतल्या साईडून बाहेरच्या साईडला काढायचं आहे. असा हा डिअर अख्खा कंप्लीट शेड करून घ्यायचा आहे. आणि ज्या त्याच्या लाईन्स आहेत त्या आउटरच्या त्या थोड्या डार्क करून घ्यायच्या, म्हणजे तो डिअर खूप छान दिसतो. तुम्हाला अजून काही इन्क्वायरी करायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही क्लासेससाठी. थँक्यू.